सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कडून अमेरिकेला इशारा दिला गेल्याचं दिसतंय। कारण अरब राष्ट्र आता व्यवहारात डॉलरऐवजी युआन वापरण्याची शक्यता असल्यानं आर्थिक तणाव वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार जर आर्थिक परिस्थिती अधिक गंभीर झाली तर आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरऐवजी चीनी युआन वापरण्याचा विचार करू शकतं। हा निर्णय जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, कारण सध्या बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्ये होतात। तर अर्थतज्ञांच्या मते हा केवळ दबाव टाकण्याचा डावही असू शकतो। प्रत्यक्षात डॉलरपासून पूर्णपणे दूर जाणं सोपं नाही, कारण जागतिक वित्तीय प्रणाली अजूनही मोठ्या प्रमाणात डॉलरवर आधारित आहे। पण जर खरंच अरब राष्ट्रांनी ही धमकी सत्यात उतरवली तर पुढील काही महिन्यात या घडामोडींचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। जागतिक व्यापार आणि राजकारणात नव्या तणावाची भर पडली। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला थेट इशारा दिला। चीनसोबतचा व्यापार करार रद्द न केल्यास कॅनडावर तब्बल 100% टॅरिफ लावण्यात येईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिल्याची माहिती आहे। जर 100% टॅरिफ लागू झाला तर कॅनडातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंची किंमत ही दुप्पट होऊन व्यापारावर परिणाम होईल। ट्रम्प यांची ही धमकी जागतिक व्यापारातील वाढत्या स्पर्धेचं आणि राजकीय तणावाचे संकेत देणारी मानली जाते। यानंतर वळूया पुढच्या बातमी